आपलं किचन स्वच्छ आणि टापटीप असेल तर काम करायलाही खूप उल्हास येत असतो आणि आपली कामं झटपटही होत असतात। बघ, आपली आई पूर्वीच्या काळात आपल्याला सांगायची की हात फिरे तिथे लक्ष्मीचा वास बसे। त्याचा अर्थ तेच आहे की अन्नपूर्णा माता तिथेच वास करते जिथे स्वच्छता आणि टापटीपपणा असतो। बघा, आपलं किचन जर आपल्याला कंटिन्यू टापटीप आणि स्वच्छ हवे असेल तर आपल्याला आहे ना काही गोष्टींची सवय लावून घ्यायला पाहिजे नाहीत। काही ताईंना त्या सवयी असणार पण आहेत, जर आणि ज्यांना कोणाला हे सवय नसेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे या व्हिडिओमुळे। बघा, आता सर्वात प्रथम किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं असेल तर आपण काही सवयीसुद्धा आपल्याला जोपासल्या पाहिजे नाहीत। तर प्रत्येक स्वयंपाकघरात आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असतो तो म्हणजे मसाल्याचा डबा। पण कितीही ठरवलं तरी हा डब्बा घाण होतोच। बघा, भाजीला फोडणी देताना थोडा थोडा मसाला आपल्याकडून या डब्यात सांडला जातो, शेंगदाणे सांडले जातात, जिरी मोहरी सांडली जाते। हे सगळे मसाले डब्यात मिक्स होऊन जातात आणि डब्बा आपला अस्वच्छ दिसायला लागतो। मग काय करावं, तर मसाल्याचा डब्बा लावताना त्याच्या तळाशी एक टिश्यू पेपर ठेवा किंवा तुम्ही साधा पेपर जरी टाकून ठेवला तरीही चालणार आहे आणि त्यावरती स्वच्छ आपल्या अशा मसाल्याच्या वाट्या आपण ठेवून द्यायच्या। बघा, टिश्यू पेपर टाकण्याचा फायदा काय, तर मसाले जेव्हा सांडले जातील तेव्हा तो टिश्यू पेपर आपण काढून घ्यायचा, म्हणजे वाट्या काढून घ्यायच्या, टिश्यू पेपर साफ करून घ्यायचा आणि तो पेपर तुम्ही परत वापरला तरीही चालणार आहे। तर आपल्या मसाल्याच्या डब्यात बघा, प्रत्येकाच वेळेस छोटे छोटे डबे जमा करूस्तोपर्यंत मिरची पावडर, मसाला म्हणजे घरचा मसाला, मीठ, हळद, त्याचबरोबर आपण जे काही, आता मी चिकन मसाला असो किंवा मटन मसाला, सब्जी मसाला जे काही असेल ते मी मसाल्याच्या डब्यात ठेवत असते। जिरी मोहरी झालं, डाळीला फोडणी द्यायची, तर हिंग, तर आलीचा, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मसाल्याचा डब्बा सेट करू शकता, जेणेकरून आपण प्रत्येकच वेळेस स्वयंपाक करताना प्रत्येकच गोष्टी म्हणजे खाली घेणार नाहीत। तर पुढची टीप आहे तेलाची बॉटल। बघा, आपल्या किचनमधली तेलाची बॉटल असो किंवा किटली असो किंवा तुपाचे भांडे असो, याच्या खाली एखादी प्लेट किंवा एखादं प्लॅस्टिकचं झाकण ठेवून द्यायचं। म्हणजे ते आहे ना, प्लॅस्टिकचे डबेही तुम्ही वापरू शकताय किंवा त्याची झाकणीही वापरू शकताय, तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते तुम्ही ठेवू शकताय। याने तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत आणि ओटा आपला टापटीप दिसतो। त्याचसोबत पहा, कांदा असो, लसूण असो किंवा बटाटा, याला थोडं हवेशीरच ठेवावं लागतं, कारण तरच ते टिकून राहते। बघा, यासाठी बाजारात बऱ्याच रॅक, बास्केट भेटत असतात, पण जाळी असली की कांदा लसणाचा कचरा हा खाली पडतोच पडतो, मग किचन आपलं अस्वच्छ दिसते। मग काय करायचं, या रॅकमध्ये किंवा या बास्केटमध्ये तुम्ही पेपर टाकू शकताय किंवा एखादं कापडही टाकू शकताय। पातळ एखादं कापड टाकलं तरीही चालेल, आणि आहे ना तुमचं रॅक स्वच्छ राहायला मदत होईल। बघा, ज्यावेळी आपण स्वयंपाक करायला घेतो यावेळी लसूण सोलायला घेतला किंवा भाजीच्यासाठी आपण कांदा चिरायला घेतला, त्यावेळी लसणाचा, कांद्याचा कचरा, बघा बऱ्याच जणींना काय सवय असते की त्या लसूण तसाच खाली ओट्यावर किंवा फरशीवर सोलायला घेत असतात, मग त्यामुळे ओटा, फरशी खराब होऊन जात असते, मग साफ करायलाही वेळ लागतो। मग त्यापेक्षा एक काम करायचं, असं एक कापड घ्यायचं किंवा एखादं ताट घ्यायचं, त्यावरती तुम्ही लसूण सोलून घ्यायचा, लगेच एखादी पिशवी घ्या किंवा नजदीक जर डस्टबिनच असेल तर लगेच ते कांद्याचा टरफलं वगैरे किंवा लसणाचे जी घाण असते ते तुम्ही तिथे टाकून द्या, किंवा भाजी वगैरे साफ केली लगेच जिथली तिथं तुम्ही टाकून द्या। म्हणजे असं नाही हा मी आत्ता केले, थांबा मी भाजी फोडणीला टाकते नंतर न टाकते, नाही, जे काम जिथली तिथं करून घ्यायचं। त्याचबरोबर पहा, आपण चॉपिंग पॅड वगैरे वापरतो, चॉपिंग करून झालं की ते ओले आहे तोपर्यंतच त्याला धुवून घ्या आणि नंतर ते लगेचच ठेवून द्या, याने आहे ना लसणाचा उग्रवास त्याला लागणार नाही। बघा, आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण बारीक करतो, तर वाटण वाटून झालं की ते वाटण एका भांड्यात काढून घ्यायचं, त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून परत मिक्सरवरून ते फिरवून घ्यायचं, याने भांड्याचा कुबट वास येत नाही आणि पात्याच्या खाली काही कचरा किंवा जे खरकटे राहते तेही राहणार नाही। त्याचबरोबर जेव्हा जेव्हा आपण मिक्सरचा वापर करतो तेव्हा तेव्हा मिक्सर वापरून झाला की स्वच्छ एखादं कापड त्याच्यासाठी सेपरेट ठेवायचं, मिक्सरला लगेच हात मारून घ्यायचा, म्हणजे पुसून घ्यायचं आणि मिक्सर ठेवून द्यायचं, याने तुमचं परतचं काम हे वाचत जाणार आहे। बघा, पुढील अजून एक सवय असते गृहिणींना, आपण ज्यावेळेस स्वयंपाक करायला घेतो मग आपण त्यावेळी जर भाजी करत असलो तर आपण काय करतो, भाजीत तुम्ही उलताना वापरा किंवा पळी वापरा, आपण ते वाटण परतून झालं की
ती उलताना आपण किचनवरती ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग ते गॅसवरती असो किंवा खाली फरशीवरती असो, किचन ओट्यावरती, तसं करायचं नाही. का तर आहे ना, आपल्याला माहिती असतं का आपल्या किचनवरती झुरळ वगैरे फिरलेले आहेत का. त्यासाठी एक प्लेट घ्या आणि तुम्ही तिथं ते ठेवून द्या. म्हणजे उलताना वगैरे ते स्वच्छ पण राहणार आहे आणि तुमचा किचनचा ओटा पण साफ राहील. आणि गॅसवरती ठेवत असाल तर गॅसवरती डाग पडणार आहेत, त्याच्यापासूनही तुम्ही वाचू शकताय. ते इथं पण तुमचं काम वाचणार आहे. आता आपण पोळ्या बनवत असतो किंवा भाकरी बनवत असतो, आपल्या जी आपण प्लेट घेणार आहोत भाकरीसाठी किंवा पोळ्यांसाठी, किंवा आपण तिथं पोळपट ठेवणार असतो, तर त्याच्याखाली आहे ना एखादं सेपरेट कापड करा किंवा एखादा पेपर घ्या, जेणेकरून जास्त किचनवरती राहाडा होणार नाही आहे आणि तुम्हाला स्वयंपाक झाल्यावरती जास्त आवरायलाही लागणार नाही. थोडंसं जिथली तिथं आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला ना तर आपलंच काम सोपं होऊन जात असतं. बघा, आता मी प्रत्येक वेळेस भाकरीला वगैरे असं कापड घेत असते खाली, किंवा पोळ्या जरी लाटत असले तरी पोळपटाखाली असं कापड असतं, जेणेकरून ज्यावेळेस माझा स्वयंपाक पूर्ण होणार आहे त्यावेळेस फक्त मला एक हात मारला की माझं किचन साफ होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर ह्या सवयी नसतील तर तुम्ही या सवयी नक्की लावून घ्या. स्वयंपाक झाल्या थोडंसं गॅसची शेगडी, आता या शेगडीला आहे ना थोडंसं थंड होऊन द्यावं लागतं, नाही तर ती फुटण्याची भीती असते. तर हा स्प्रे आहे अर्बन वाईपचा काहीतरी, हा स्प्रे आहे. मी तुम्हाला साईडला फोटो वगैरे देऊन टाकेल. तर हा स्प्रे, बरं तुमच्याकडे हा स्प्रे नाही आहे, एखादी बॉटल अशीच घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये आहे ना आपण जे भांड्याचं लिक्विड वापरतो तर ते भांड्याचं लिक्विड आणि पाणी ॲड करा, स्प्रे करा आणि गॅसवरती पण मारा, पुढची जी भिंत अशी स्टाईल असती तिच्यावरती पण मारा आणि किचन ओट्यावरती पण मारा. आणि स्वच्छ एक कापड घ्यायचं, ते ओलं करायचं आणि पूर्ण किचन तुम्ही पाहू शकताय बरं का. हे अगोदर वगैरे मी काहीच केलेलं नाही आहे, का तर मी स्वयंपाक झाल्यानंतर माझं किचन हे असं साफ होतं. तेच तुम्हाला मी डायरेक्टली दाखवते. का तर आपण अशा प्रकारे जर काळजीपूर्वक जर स्वयंपाक केला, घरातील कामं केली तर आपली कामं सोपी होऊन जाणार आहेत. आणि किचन ओटा पुसून झाला की ते कापड असं तिकडं तिकडं न टाकता डायरेक्टली लगेचच धुवून ते सुकायला टाकायचं, म्हणजे त्याचा वास पण येणार नाही आहे आणि ते आपलं वाढीव काम पण राहून जाणार नाही. हातासरशी ते काम उरकून घेतलं तर एकदम सोपं होऊन जातं सगळं. तर माझ्या मते आहे ना, थोडक्यात तुम्हाला पूर्ण माहिती भेटलेली आहे आपण किचन कशा प्रकारे साफ ठेवू शकतोय. चलात मग, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असताल चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व